नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हिडिओच्या स्वरूपात तर आपण युट्यूब आणि फेसबुकवर बघतोच. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो आणि बरंच काही आपल्या चारही प्लॅटफॉर्म सोबत चालू असतं. आज दिनांक 19 मे 2026. सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी एक सूचना, आपला कालच्या व्हिडिओचा ऑडिओ म्यूट झाला होता, त्याबद्दल क्षमस्व. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच राज्यातील 6 पैकी किती विभागीय आयुक्त पदांवर महिला IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 4. तर पुणे विभागाच्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शीतल तेली उगले, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 3. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरण्याचा मान खालीलपैकी कोणत्या अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अश्विनी भिडे, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 4. नुकत्याच झालेल्या बदल्यांनुसार नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्तपदी खालीलपैकी कोणत्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विजयालक्ष्मी बिद्री. प्रश्न क्रमांक 5. अमरावती विभागाच्या नवीन विभागीय आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नयना गुंडे, ऑप्शन ए. प्रशासनात महिलांचे वाढते प्रतिनिधित्व याबद्दल महत्वाची माहिती बघूया. महाराष्ट्र प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय. विभागीय आयुक्त. महाराष्ट्र प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच राज्यातील 6 पैकी 4 विभागीय आयुक्त पदांवर महिला IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभाग वगळता. ठीक आहे. तर नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी ज्यांची नियुक्ती झाली त्या महिला आहेत विजयालक्ष्मी बिद्री. कोकण रुबल अग्रवाल, अमरावती नयना गुंडे आणि पुणे शीतल तेली उगले. पुणे विभागाच्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त ह्या आहेत. तर महानगरपालिका आयुक्त, राज्यात मुंबईसह 7 महानगरपालिकांच्या आयुक्तपदी महिला कार्यरत आहे. तर अश्विनी भिडे या अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरलेल्या आहे. ठीक आहे. तर ही स्लाइड खूप महत्वाची, रिवाइज करून याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. प्रश्न क्रमांक 6 आणि कमेंट मध्ये हे पण सांगायचं की विभागीय आयुक्तालय किती आहे महाराष्ट्रामध्ये. 6वा प्रश्न. नुकत्याच पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचे पुरुष विभाग विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महेंद्र गायकवाड. प्रश्न क्रमांक 7. 52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्राचा कितवा तर भारताचा 39वा हिंद केसरी ठरला आहे? किंवा प्रश्न असा येऊ शकतो, 52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा महेंद्र गायकवाड हा भारताचा कितवा हिंद केसरी ठरला? तर भारताचा 39वा ठरला, तर महाराष्ट्राचा 10वा हिंद केसरी ठरला. ठीक आहे, हे लक्षात घ्या. यातून एकाच प्रश्नातून 2 प्रश्न कव्हर होतात. प्रश्न क्रमांक 12. 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत पुरुष विभाग उपविजेतेपद मिळवणाऱ्या पृथ्वीराज मोहोळ यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी आहे? किंवा ते कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर ते पुण्याचे आहेत, पृथ्वीराज मोहोळ. प्रश्न क्रमांक 9. 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या पुरुष विभागातील विजेत्याला मानाची चांदीची गदा रोख रकमेसोबत कोणती गाडी देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर महिंद्रा थार ही गाडी दिलेली आहे. सरळ सेवेमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा ते माहितीस्तव असायला पाहिजे. 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महिला हिंद केसरीचा महिला विभाग मानाचा किताब खालीलपैकी कोणी पटकावला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे काजल धोचक, ऑप्शन बी. तर 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या महिला विभागात उपविजेती ठरलेली खुशी दलाल खालीलपैकी कोणत्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची खेळाडू आहे? आणि ही आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची खेळाडू. तर 52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा पुरुष विभागाचा महत्वाची माहिती बघूया. विजेता ठरलेला आंतरराष्ट्रीय मल्ल महेंद्र गायकवाड, जो की सोलापूरचा आहे. तर उपविजेता पृथ्वीराज मोहोळ पुण्याचा आहे. ठीक आहे. तर हिंद केसरी ही राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा होती.
मात्र याचा विजेता आणि उपविजेता हा महाराष्ट्रातलाच आहे. तर विशेष नोंद अशी आहे, महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्राचा 10वा तर भारताचा 39वा हिंदकेसरी ठरलाय. विजेता महेंद्र गायकवाड यांना मानाची चांदीची गदा, रोख रक्कम आणि महिंद्रा थार गाडी देण्यात आली. तर उपविजेत्या पृथ्वीराज मोहोळ यांना ट्रॅक्टर देण्यात आला. महिला हिंदकेसरी विजेती काजल दोचक या हरियाणा राज्याची आहे खेळाडू. तर उपविजेती खुशी दलाल ही दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची आहे. विशेष नोंद, महिलांच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या काजल दोचक हिने एकतर्फी विजय मिळवून महिला हिंदकेसरीचा किताब पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कस्पर रूडचा पराभव करून खालीलपैकी कोणी विजेतेपद पटकावले आहे? तर हे पटकावलेले आहे जानिक सिन्नर याने. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 13, स्वीडनच्या क्राऊन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालीलपैकी कोणता सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 14, रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा सन्मान मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा एकूण कितवा आंतरराष्ट्रीय सन्मान ठरला आहे? तर हा ठरलेला आहे 31वा. प्रश्न क्रमांक 15, दरवर्षी 18 मे रोजी जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 2026 ची अधिकृत थीम खालीलपैकी कोणती आहे? आणि ही आहे म्युझियम युनिटिंग अ डिवायडेड वर्ल्ड. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 16, वडाळा मुंबई येथे पार पडलेल्या 32व्या मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेचे म्हणजे 2025-26 चे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले आहे? आणि हे पटकावलेले आहे मुंताजीर सरनौबत. ऑप्शन बी. 17वा प्रश्न, 32व्या मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत उपविजेता ठरलेला इम्रान मुजावर याला चितपट करणारा मल्ल मुंताजीर सरनौबत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा खेळाडू आहे? आणि हा आहे धाराशिव जिल्ह्याचा, मराठवाड्याचा. 18वा प्रश्न, 32वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 2025 चे आयोजन मुंबईत खालीलपैकी कोणत्या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ. ऑप्शन बी. 19वा प्रश्न, कोको गॉफचा पराभव करून तिसऱ्यांदा इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कुणी पटकावले आहे? आणि हे पटकावलेले आहे एलिना स्वितोलिना. तर इटालियन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष व महिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या जानिक सिन्नर याने कस्पर रूडचा पराभव करून पुरुष विभागाचे, तर युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिने कोको गॉफचा पराभव करून तिसऱ्यांदा महिला विभागाचे विजेतेपद पटकावलेले आहे. 20वा प्रश्न, रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा केवळ माझा सन्मान नसून भारतातील 140 कोटी जनतेचा गौरव आहे असे सांगत हा सन्मान कोणत्या दोन देशांमधील मैत्रीला समर्पित केलेला आहे? तर हा भारत आणि स्वीडन या देशातील लोकांना समर्पित केलेला. हा प्रश्न स्टेटमेंट स्वरूपात आपण यासाठी घेतला की कोणते गौरवोद्गार काढले असाही प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर याच्यातून तुमचे 2 ते 3 प्रश्न कव्हर होतात की पंतप्रधान मोदींना स्वीडनने रॉयल ऑर्डर ऑफ द कोणता पुरस्कार दिला? तर रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार. ते बघूया आपण मुद्दे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे वक्तव्य आणि सन्मान किंवा सन्मान मिळाल्यानंतरचे वक्तव्य. तर स्वीडनच्या क्राऊन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांना हा सन्मान किंवा पुरस्कार दिलेला आहे. पीएम मोदी यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस काय हे सन्मानाचं नाव आहे. हा त्यांच्या एकूण 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे आणि हा गौरव भारतातील 140 कोटी जनतेला आणि भारत स्वीडन मैत्रीला त्यांनी समर्पित केलेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर मित्रांनो, हे होते 19 मे 2026 च्या संदर्भातले 20 महत्वाचे प्रश्न. याची PDF तुम्हाला आपल्या चालू घडामोडीवाला या
टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि क्विज स्वरूपात सराव चाचणी सुद्धा तुम्ही याची सोडवू शकता आणि हे आपलं दररोजच्या दररोज अवेलेबल असतं. कधी कधी काही तांत्रिक कारणामुळे जसं की पहिल्यांदा काल आपल्या 18 मेच्या व्हिडिओला आवाज म्यूट झालेला आहे, तर यानंतर तसं कधी होणार नाही. आपण वेळेमध्ये कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण बांधील आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.